हे बघा वरती प्रश्न आहे, एक माकड एका प्रयत्नात 8 मीटर वर जाते आणि 6 मीटर खाली सरकते, तर ते माकड 120 मीटर खांब कितव्या प्रयत्नात पार करेल? आता हा खांब आहे, हा खांबाची उंची किती? 120 मीटर. किती? 120 मीटर. आता बघा एक उडी मारली तर ती उडी 8 मीटर मारते, पण दुसरी उडी मारण्याच्या वेळेस ते 6 मीटर खाली सरकत आहे. मग एका उडीमध्ये किती अंतर काढते ते? 2 मीटर फक्त. किती मीटर? 2 मीटर. तर मग आता लास्टची उडी मायनस करायची. आता लास्टची किती? 8 मीटर. ही मायनस करायची याच्यातून. किती? एकूण अंतरामधून. कशासाठी ती लास्टला सांगतो, फक्त व्हिडिओ लास्टपर्यंत बघायचा. आता किती राहिलं? 8 गेले, 112 गेले. ही उडी 1 झाली. आता प्रत्येक उडी किती मीटरची म्हणायचं? 8 म्हणायचं का 2 म्हणायचं? तर 2च. कारण का? तर प्रत्येक वेळेस ते 8 मीटर उडी मारते, पण 6 मीटर खाली येते. परत उडी मारते, परत 6 मीटर खाली येते. मग प्रत्येक उडी किती मीटरची व्हायला लागली? 2 मीटरची. मग काय करायचं? आता राहिलेले जे अंतर आहे काय 112, ह्याला 2ने भागायचं. का? तर प्रत्येक वेळेस 2 मीटरच वरी सरकत आहे. मग आता 2 1 2, 2 5 10, किती उरलं? 1, 2 सकून 12. त्यानं किती उड्या मारल्या? तर 56 मारल्या. आणि लास्टची जी वजा केली ती, कारण लास्टची जी उडी मारली त्यानं, तो डायरेक्ट खांबाच्या वरती टोकाला जाईल. त्याला खाली घसरण्याचा काही संबंधच येत नाही. कशामुळं? की वरती गेल्यानंतर त्यानं पूर्ण अंतर पार केल्यानंतर तो खाली घसरतच नाही ना. ते फक्त लास्टची जी उडी तेवढं फक्त लक्षात ठेवायचं, ते मायनस करायचं आणि जी प्रॉपरली किती अंतर पार करतोय तेच फक्त काउंट करायचं, बाकीचं उत्तर निघून जातं. मग ही किती ह्याच्यात मिळवायचं? 1. किती झाले? 57 प्रयत्नामध्ये माकड पोलवर चढेल. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद.